मित्रांनो, धीरेंद्र पाखंडीने जी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली, मी त्याचा अजिबात निषेध करणार नाही. कारण निषेध किती दिवस करायचा हे आता रोजचं झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी हा रोजचा विषय सुरू आहे. जर तुम्ही जेवढे रामदासी पेज आहेत त्या पेजवर जर पाहिलं तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारी रोज एक पोस्ट दिसेल. आणि हा जो धीरेंद्र पाखंडी आहे, महाराष्ट्राच्या बाहेर नेमकं काय सुरू आहे हे अनेकांना माहीत नाही. अगदी सुनियोजित पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगणारी एक टोळी महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये सक्रिय आहे. आणि लक्षात घ्या, आता त्याचा पुरावा नाही, परंतु हा जो गोविंदगिरी आहे, जो वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी केलेला हा महाबदमाश, महाभामटा माणूस आहे, याला कामच ते आहे. या गोविंदगिरीचं मूळ काम एकमेव आहे की वारकरी संप्रदायाचं रामदासीकरण करणं किंवा वारकरी संप्रदायामध्ये रामदास घुसवणं. आणि यासाठी लक्षात ठेवा, गोविंदगिरीला या कामासाठी मदत कुणी केलेली आहे? चैतन्य देगलूरकरने केलेली आहे. आता मी काल परवा चैतन्य देगलूरकरवर बोललो तर लगेच आमच्या वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींच्या खाली कॉमेंट, तुला कळतं का, संत महात्म्यावर बोलतो. अरे संत महात्मे कुणाला म्हणायचं? जर तुम्हाला वारकरी परंपराच जर सांभाळता येत नसेल आणि जो वारकरी संप्रदाय, वारकरी परंपरा नष्ट करण्यासाठी जे रामदासी आक्रमण जे संप्रदायावर येत आहे, आणि हे आक्रमण किती खतरनाक आहे बघितलं तुम्ही. हे आक्रमण किती खतरनाक आहे हे त्या भामट्या पाखंडी धीरेंद्र शास्त्रीच्या मुखातून स्पष्ट झालेलं आहे. तो धीरेंद्र पाखंडी बोलत होता त्यावेळेस तिथं स्टेजवर तो देवेंद्र फडणवीस उपस्थित होता, नितीन गडकरी उपस्थित होता, मोहन भागवत्या उपस्थित होता आणि तो पाखंडी गोविंदगिरी उपस्थित होता आणि तेच हसत होते. आणि आज देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण नेमकं काय दिलं की अशा बाहेर वेगवेगळ्या राज्यामध्ये लोककथा आहेत आणि त्यामधून त्यांनी ते म्हटलं, लक्षात घ्या, नीट विषय लक्षात घ्या. आणि जर आम्हीच अशा लोककथा तयार करून तुमची जी अस्मिता आहे, रामदास असेल, अन्य कोणीही असेल, त्यांची जर अशी बदनामी केली तर ती चालेल का? देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून उत्तर द्या. तुमच्या अस्मितांची जर आम्ही अशा पद्धतीने बदनामी केली लोककथांच्या माध्यमातून, कथांच्या माध्यमातून, आणि या कथा निर्माण कुणी केल्या, हे षड्यंत्र नेमकं कुणी केलं? या काही अशा कथा आहेत या रामदासी लोकांनी पेरलेल्या, ज्या कथा मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड सुद्धा सांगू शकत नाहीत. इतक्या खालच्या पातळीच्या कथा या लोकांनी तयार केलेल्या आहेत. इतक्या मोठ्या लेवलची बदनामी सुरू आहे आणि महाराष्ट्र पूर्णपणे झोपलेला आहे. आणि मराठा बहुजन समाजाकडे आज असं एकही नेतृत्व नाही जे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी थांबवू शकेल. असं एकही नेतृत्व मराठा बहुजन समाजाकडे आज नाही. हे जे आमदार खासदार आहेत, मराठ्यांचे काही मंत्री आहेत, हे तुम्हाला नेते वाटत असतील, परंतु हे अण्णाजी पंताचे, देवेंद्र फडणवीसांचे गुलाम आहेत. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसचं राज्य नव्हतं त्यावेळेस सुद्धा हे मनुवादी व्यवस्थेचे गुलाम आहेत. म्हणजे राज्य काँग्रेसचं असो, राज्य फडणवीसचं असो, राज्य कोणाचंही असो, उद्धव ठाकरेचं असो, काही फरक पडत नाही. कारण ही जी सिस्टम मनुवादी लोकांनी बनवलेली आहे, या व्यवस्थेचे सगळे मराठा नेते कायमस्वरूपी गुलाम बनलेले आहेत. अगदी मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडून अपेक्षा होत्या, लक्षात ठेवा, त्यांचं नेतृत्व मी सुद्धा मान्य करतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी रोखण्यामध्ये ते सुद्धा अयशस्वी झालेले आहेत आणि ते सुद्धा शिवरायांची बदनामी रोखू शकत नाहीत. त्यामुळे मला दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं की मराठा समाजाकडे असं शिवरायांची बदनामी रोखणारं नेतृत्व एकही नाही. मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाने जर ठरवलं तर हे सहज होऊ शकतं, एका महिन्यामध्ये होऊ शकतं. परंतु आमचा 90% मराठा समाज या भटी व्यवस्थेचा, या रामदासी व्यवस्थेचा गुलाम आहे. त्यांना यज्ञासाठी, होम हवनसाठी, पिंडदानासाठी, श्राद्धासाठी, कशासाठी हेच लागतात, लक्षात ठेवा. यांचे हे गुलाम झालेले आहेत आणि ही गुलामी मानसिकता यांच्यामध्ये खोलवर रुजलेली आहे.
आजही अनेक जण देवबाप्पा म्हणून त्यांचे पाय धुवून पिण्यामध्ये व्यस्त आहे. बघा, कोरटकर सारखा एक व्यक्ती इतक्या खालच्या लेवलला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या देतो आणि त्याच्यावर काय कार्यवाही झाली? काहीच नाही. देवेंद्र फडणवीसने त्याला मोकाट सोडलेलं आहे. त्याच्यावर साधी चार्जशीट सुद्धा दाखल झालेली नाही. मागच आता 1-1.5 महिन्यापूर्वी इंद्रजित सावंत यांनी सांगितलं की पोलीस त्याच्यावर ॲक्शन घ्यायला तयार नाहीत. म्हणजे ही अवस्था आहे. आणि मराठ्यांनो, तुम्हाला काही फरक पडणार नाही मी बोलल्याने किंवा अन्य कोणी बोलण्याने. मी एकटाच बोलत नाही, समाजामध्ये 2-3% लोक आहेत बोलणारे, नाही असं नाही, अनेक जण आहेत. परंतु 90% समाजाला गुलामी प्रिय आहे. त्यामुळे या 2-3% लोकांचं काही सुद्धा चलत नाही. बघा, आजचा दिवस जाईल, उद्या दिवस जाईल, 8 दिवसाने दुसरी काहीतरी बातमी येईल, 6 महिन्याने तुम्ही सगळेजण धीरेंद्र शास्त्रीला, धीरेंद्र पाखंडीला विसरून जाल आणि 6 महिन्याने, वर्षाने पुन्हा महाराष्ट्रामध्ये एखाद्या कथेच्या निमित्ताने तो धीरेंद्र पाखंडी महाराष्ट्रामध्ये येईल आणि तिथं मराठ्यांची गर्दी त्याच्या दर्शनाला उसळेल, मराठा नेत्यांची गर्दी उसळेल. आणि त्यावर मी जर पुन्हा भाष्य केलं माझ्यासारख्यांनी, काही 4-2 लोकांनी, तर खाली कॉमेंट करणारे वारकरी संप्रदायातील कीर्तनकार मंडळी, महाराज मंडळी म्हणणार, तुम्ही हिंदू धर्माच्या विरोधामध्ये बोलत आहात, हिंदू साधू संतांच्या विरोधामध्ये बोलत आहात. ही अवस्था तुमची झालेली आहे. आणि आमचे मराठ्याचे पोरंसुद्धा खाली कॉमेंट करणार, तुम्ही धीरेंद्र शास्त्री आमच्या हिंदू धर्माच्या, आमच्या संत महात्म्यांच्या विरोधामध्ये कसं काय बोलता. म्हणजे आपल्या लोकांना विसरायची सवय आहे आणि आम्ही विसरत नाहीत. रात्री धीरेंद्र पाखंडी काल बोलला, रात्री 3 वाजेपर्यंत डोळ्याला डोळा लागला नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, मी बोलत आहे, मला बाकी कोणाशी काही देणं घेणं नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा हा असा अपमान उघड्या डोळ्याने पाहवत नाही म्हणून बोलत आहे. अत्यंत तळमळीने बोलत आहे. मराठा समाजातील जे जाणते लोक आहेत, जे नेते म्हणवणारे आहेत, सामाजिक क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, डोळे उघडा, एकत्र या, काहीतरी करा, ही शिवरायांची बदनामी थांबवा, नाहीतर काळ माफ करणार नाही. आम्ही तर आमच्या तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे होईल तैसे बळ, फजित करावे ते खळ, तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडनाचे. या पद्धतीने आमची लढाई 24 तास सुरूच आहे, ती सुरूच राहणार. यापेक्षा जास्त काय बोलावं मुरदाड समाजाला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.